वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटणीवरून सुरू असलेल्या वादातून नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत हिंसक घटना घडली, जिथे पुतण्यांनी आपल्या सख्ख्या काकांवर लाकडी दांडक्यांनी प्राणघातक हल्ला केला। यात त्यांचा मृत्यू झाला। ही घटना लष्करी बाग परिसरात घडली। पोलिसांनी दोनही पुतण्यांना अटक केली आहे। मृतकाचं नाव सुरेंद्र राघोजी चौधरी असं आहे, तर अटक केलेल्या आरोपींमध्ये प्रशांत दीपक चौधरी आणि प्रफुल्ल दीपक चौधरी आहे। हे सर्वजण लष्करी बाग येथील आंबेडकर कॉलनीत राहतात। मिळालेल्या माहितीनुसार सुरेंद्र चौधरी ई-रिक्षा चालवून उदरनिर्वाह करायचे। प्रशांत त्याच कंपाऊंड मधील आपल्या काकांच्या समोरील बाजूस राहत होता, तर प्रफुल्ल वरच्या मजल्यावर राहत होता। जमिनीच्या वाटणीवरून दोनही कुटुंबात दीर्घकाळापासून वाद होता, ज्यामुळे वारंवार भांडणं व्हायची। सुरेंद्र चौधरी रविवारी संध्याकाळी दारू पिऊन आपल्या पुतण्यांना शिवीगाळ करू लागला, त्यामुळे तिघांमध्ये जोरदार वाद झाला। यात पुतण्यांनी जवळच असलेल्या लाकडी काठीनं काकांना मारहाण करायला सुरुवात केली। यात डोक्याला मार लागला। हा वार इतका जोरदार होता की सुरेंद्र चौधरी गंभीर जखमी झाले। जखमी अवस्थेत सुरेंद्र चौधरी यांना मेयो रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे सोमवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। सुरुवातीला पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर हा गुन्हा हत्येच्या गुन्ह्यात बदलण्यात आला। पोलिसांनी सांगितलं की प्रशांत एका रुग्णालयात काम करतो, तर प्रफुल्ल एका खासगी कंपनीत कचरा ट्रक चालक म्हणून काम करतो। दोनही आरोपींवर हत्येच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कोठडीत पाठवण्यात आला आहे।